जय जिनेंद्र हा व्हिडिओ मुद्दामच मराठीत करतोय। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात प्रसाद वेदपाठक नामक युवकाने जैन धर्मीयांनी मारलेल्या सफेद पट्ट्यांबद्दल आक्षेप घेतला आहे आणि त्यामुळे एक सोशल मीडियावर असा कहरच सुरू आहे, जैनांनी जणू काय पाप केलंय। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, हे पट्टे मारण्यासाठी कुठलेही धर्मगुरू सांगत नाही, हा श्रावकांनी केलेला प्रकार आहे। आता श्रावकांनी का केला तर त्यांची त्यामागे भावना काय, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि यानंतर पावसाळा लागतो। उन्हाळ्याच्या दिवसात चटके खूप बसतात आणि जैन गुरु हे अनवाणी फिरतात। अनवाणी फिरत असताना चटके बसू नये आणि त्यांना थोडासा थंडावा वाटावा म्हणून त्या सोसायटीतील लोकांनी, तिथे जैन घरं पण जास्त आहेत, त्या हिशोबाने त्यांनी तो सफेद पट्टा मारला। आता सफेद पट्टा मारला तर त्यावेळेला सोसायटी म्हटल्यानंतर तिथे परवानगी घेणे हे बंधनकारक आहेच, तर त्यांनी त्या सोसायटीतील लोकांची परवानगी घेतली। आता मीटिंगमध्ये जेव्हा त्या बॉडीची परवानगी घेतली तर बॉडीने सांगितलं की कुणी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, तुम्ही मारू शकतात, कारण त्याने कुणाला त्रास होणार नाही। आता तिथे एकूण राहणाऱ्या लोकांपैकी फक्त प्रसाद वेदपाठकलाच त्रास होतोय। त्यांना त्रास होऊही शकतो, होत नसेल किंवा त्यांच्या काय भावना दुखावल्यात, आपल्याला त्याबद्दल बोलायचंच नाही। मुळात त्यांनी असा आरोप केला आहे की आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, तर सफेद पट्ट्यांमुळे त्यांची धार्मिक भावना कशी दुखावली हे त्यांनी स्पष्ट करावं। म्हणजे काय असं काय घडलं की त्यांची धार्मिक भावना दुखावली। उद्या जैन धर्म हा सुद्धा हिंदू धर्माशीच निगडीत आहे। आम्ही गणेशोत्सव पण साजरा करतो, आम्ही रामनवमी पण साजरी करतो, आम्ही दीपावली पण तशीच साजरी करतो आणि आम्ही प्रत्येक हिंदू धर्म साजरा करतो। आम्ही संक्रांतीही तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो व गुढीपाडवाही साजरा करतो। मग आपण हा भेदभाव का करत आहोत? गणपती उत्सवाच्या काळात भाद्रपद सुरू असतो, पर्युषण पर्व ज्याला म्हणतात, तो पर्युषण पर्व सुरू असतो। पर्युषण पर्व हा शांतीचा पर्व आहे। त्या काळात जैन धर्मीय 10 दिवस निरंकार उपवास सुद्धा करतात। मग त्या काळात त्यांनी कधी अशी मागणी केली का की भोंग्यांचा आवाज बंद झाला पाहिजे किंवा उत्सवाच्या मिरवणुका नको? मुळात नाही, आम्हीच त्यात सहज सामील होतो, कारण तो सण आपला आहे, गणपती बाप्पा आपले आहेत। तसं प्रत्येक धर्माबद्दल आस्था ही बाळगलीच गेली पाहिजे। आपण सर्व हिंदू आहोत, आपला सर्वांचा धर्म हिंदू आहे हे आपण जाणलं पाहिजे। मित्रांनो, प्रसाद वेदपाठकने ज्या प्रकारे सोशल मीडियावर हिट होण्यासाठी हा प्रकार केला ना, तो अत्यंत घृणास्पद आहे। ॲक्च्युली तुम्हाला माहिती का, त्या सफेद पट्टी मारण्यामागचं कारण काय? की पूर्वी त्या सोसायटीच्या समोरून खूप जैन मुनी जायचे, परंतु त्या सोसायटीच्या प्रांगणात तिथे ओलं असायचं आणि ओलं असलं की पाण्यात किडे मकोडे असतात आणि त्यांची हत्या होऊ नये, जीवदयांची हत्या होऊ नये या दृष्टीने त्यांनी तो सफेद पट्टा मारला। आता त्यांनी सफेद पट्टा मारल्यानंतर अचानक यांनी असं सांगितलं, त्यावरही जैन धर्मीयांनी, म्हणजे मी जो व्हिडिओ बघितला त्यातनं मी सांगतोय, मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी नाही आणि मी उगाच बाऊ करणार नाही कुठल्याही गोष्टीचा, मला फक्त जे स्पष्ट आहे ते स्पष्ट करायचं आहे। तिथे ते जे काका आणि काकू एका व्हिडिओत बोलताना दिसत आहेत, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तर पुढे असं कधीही होणार नाही आणि आता पाऊस पडेल, चौमासा होईल, तेव्हा हा रंग फिक्कट होऊन जाणारच आहे। तर त्यावर प्रसाद वेदपाठक म्हणतो की नाही, मला अडचण आहे आणि तुम्ही हे आत्ताच हटवा। तर आता तो ऑइल पेंट आहे, तो आत्ता हटवणं तर शक्यच नाही, मग हे अडवून बघितल्यासारखं होतं आहे। हां, तुम्ही हे सांगू शकता की भविष्यात इथे मारू नका किंवा मारायचा तर तुम्ही परमिशन घ्या। आता प्रसाद वेदपाठकने सांगितलं की मी त्या पट्टीवर बसून नॉनव्हेज खाणार, तर आजपर्यंत मला असं दाखवा की तुम्हाला मना केलं इथे बसून खाऊ नका की तिथे बसून खाऊ नका। ती तुमची इच्छा आहे, ते तुमचे संस्कार आहेत, तुम्ही कुठं बसून खायचं आहे आणि काय खायचं आहे त्यावर कुणालाही टिप्पणी करायची नाही। परत मी सोशल मीडियावर कमेंट वाचल्या, लोक म्हणतात की हे आले कुठून? तर मित्रांनो, सगळे एकाच ठिकाणावरनं आलेले आहेत, कोणी वेगळ्या ठिकाणावरनं येत नाही आणि सगळे भारतीय आहोत, सगळे या देशातले आहोत। तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, आम्ही पण महाराष्ट्रीयनच आहोत, त्यामुळे महाराष्ट्र फक्त आमचाच आणि महाराष्ट्रात फक्त आम्हीच राहणार ही भावना मुळातच चुकीची आहे।
इतर राज्यातही आपले मराठी बांधव असतात. आपल्यामुळे त्यांना कुठेतरी त्रास व्हायला नको आणि त्यांना कुठे त्रास होतही नाही, कारण खूप हिळून मिळून मिसळून सगळे एकत्र राहतात. आम्ही हे बघत आलो आहे आणि इथेही आपले बहुतांश लोक हिळून मिसळून राहतात. पण काही बोटावर मोजणे इतपत लोक असतात, त्यांना खूप खाज असते काहीतरी कारण काढून वाढवायची. तर मित्रांनो, मुळात हा सफेद पट्टीचा वाद घालण्यासारखा नाहीच. जैन मुनी कधी कुणाला सांगत नाही. त्यांची दिनचर्याच अशी आहे की ते अनवाणी चालतात, ते पायी प्रवास करतात, ते दिवसातून एकदाच आहार घेतात. त्यांचं जीवदयेवर उपकार करा एवढंच म्हणणं असतं. जीवदया हे सर्वात महत्त्वाचं आहे. अनेकांतवाद हा विषयच त्यांच्याकडे नाही. मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की तिथे जे घडलं आहे ते का घडलं आहे, कसं घडलं आहे आणि सोसायटीची परवानगी घेऊनच घडलं आहे. तर एका छोट्याशा गोष्टीला एवढं मोठं करायचं हे काही योग्य नाही. ह्याच प्रसाद वेद पाठकचे त्याच्या अकाउंटवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा, कसे कसे व्हिडिओ त्याने बनवले आणि कुठल्या कुठल्या धर्मावर बनवलेत. मग का त्याला आपल्या हिंदू धर्माचा गर्व असू नये? का तो प्रत्येक वेळेला बोट ठेवतो? मुळात हे काही लोक असे आहेत की जे मुळात वाद पेटवू इच्छितात आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायला बघतात. थोड्या व्ह्यूजसाठी आणि थोड्या पैशांसाठी इतकी लाचारी नको, एवढंच माझं म्हणणं आहे. जय जिनेंद्र.